सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागात रात्री उशिरा वादळी वाऱ्यामुळे पिकं जमीनदोस्त झालेली आहे। रात्री उशिरा अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मसवड परिसरातील शेतातील उभं असलेले पीक यावेळेस नुकसानग्रस्त झालेले आहेत। शेतातील पिकांसोबत आंबा डाळिंब या फळांचं उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी ओंकार कदम देत आहेत। ओंकार, आपण बघितलं साताऱ्यामध्ये पिकं आडवी पडलेली आहे, अनेक ठिकाणी गारा सुद्धा पडल्या असल्याची माहिती मिळते आहे। सध्याची काय परिस्थिती? गेल्या 2 दिवसापासून सातारा जिल्ह्यातील बऱ्याच परिसरामध्ये ढगाळ वातावरण होते, परंतु काल काही परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झाला आणि काही ठिकाणी नुसतंच मोठ्या प्रमाणात वादळी वारे झाले। त्यापैकी पूर्वेचा जो भाग आहे, जो सातारा जिल्ह्यातील मसवड परिसर आहे, इथं थोड्या प्रमाणात पाऊस झाला, परंतु मोठ्या प्रमाणात वादळी वारे झाल्यामुळे तिथे जी पिकं आहेत ती पूर्णपणे जमीनदोस्त झाली आणि शेतकऱ्यांचे आज मोठं नुकसान झालंय। महत्वाचं म्हणजे आंबा डाळिंबासारखे ज्या बागा आहेत त्या बागांना सुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे। त्यामुळे एकूणच शेतकरी वर्गामध्ये आता सध्या नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी शेती पिकांचं झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। साताऱ्यामध्ये पिकं आडवी पडलेली आहे, गारांचा पाऊस काल झालेला आहे।